विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर के एस खैरनार, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नाशिक. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुम्ही बी.एड द्वितीय वर्षामध्ये पदार्पण करत आहात. यामध्ये बी.एड अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने काही कंपल्सरी पेपर आहेत, तर काही ऑप्शनल पेपर आहेत, प्लस काही मेथड सुद्धा आहेत. सेकंड इयर मध्ये 201, 202, 203 हे कंपल्सरी पेपर आहेत, तर 204 आणि 205 ऑप्शनल आणि मेथड संदर्भात पेपर आहे. मी आज बी.एड 202 या पेपर संदर्भामध्ये बोलणार आहे. पेपरचं नाव आहे नॉलेज अँड करिक्युलम अँड लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम. या 202 पेपरमध्ये एकूण 4 युनिट्स आहे. या 4 युनिट पैकी युनिट क्रमांक 3 सोशल बेसिस ऑफ फ्रेमिंग करिक्युलम इन एज्युकेशन हे युनिट क्रमांक 3 आहे. या युनिट क्रमांक 3 मध्ये प्रामुख्याने काही सब पॉइंट्स आहे. त्यामध्ये पहिला 3.1 हा पॉइंट भारतीय संविधानातील मूल्यांचे माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमातील प्रतिबिंब हा टॉपिक आहे. यालाच इंग्लिश मधनं व्हॅल्यूज इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड देअर रिफ्लेक्शन इन करिक्युलम ऑफ सेकंडरी एज्युकेशन असं इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. बघा, अनेक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी कोणत्याही देशाची राज्यघटना ही कार्य करत असते आणि ही राज्यघटना कार्य करत असताना यामध्ये देशाची जनता ही केंद्राभिमुख असते. ही जनता मुख्य असते. भारतीय राज्यघटनेची निर्मिती करताना घटनाकारांनी विविध देशांच्या राज्यघटनांचा आणि शासन पद्धतीचा अभ्यास करून भारताच्या संदर्भात एक संविधान निर्माण केले आणि या संविधानामध्ये जनतेचे सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही दृष्टिकोन, गणराज्य याविषयीचे काही मूलभूत अधिकार हे प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये जर विचार केला तर त्यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क, सांस्कृतिक हक्क, शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क इत्यादी जनतेविषयक दृष्टिकोन आणि हक्क भारतीय राज्यघटनेंतर्गत काही घटनात्मक मूल्य अभ्यासक्रमामध्ये निर्धारित करण्यात आले आहे. मूल्य शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना नैतिक आणि समाज शिक्षण मिळण्यास मदत होत असते. मानवाच्या जीवनाला उन्नत, मौल्यवान, यशस्वी व कल्याणमयी बनवण्याची क्षमता ज्या गुणांच्या ठायी असते अशी जीवनमूल्य ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. सत्य, शिव, सुंदरांची आराधना याकडे माणसाचा कल म्हणजेच मूल्य होय आणि हेच मूल्य आपण विसरायला लागलो आहोत. या मूल्यांना उजाळा देण्याची व ते आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. कारण भारतीय संस्कृतीच्या इमारतीचा तो पायाचा दगड आहे. अनेक मूल्यांच्या पायावरच आपली भारतीय संस्कृती ही टिकून असलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच मूल्य हा नैतिकतेचा आत्मा आहे असं सुद्धा आपण ठामपणाने म्हणू शकतो. शिक्षक हा त्यामधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. शिक्षकांनाच मूल्यांची जाण असेल तर ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. यासाठी शिक्षकांनी प्रथम नैतिक बंधने ही स्वेच्छेने घालून घेतली पाहिजे. शिस्त हे मूल्य शिक्षणाचं साधन आहे. सर्व मूल्यांच्या रुजवणुकीचे मूळ शिक्षक व पालकांच्या वर्तनात असलेले आपल्याला दिसून येते. आपल्या बी.एडच्या अभ्यासक्रमात मूल्य जोपासण्याची खूप संधी आहे. आपण या मूल्यांच्या दृष्टीने त्यावर भर दिला पाहिजे. वैदिक काळातील जीवनविषयक ध्येय शिकविताना जीवनाची मूल्य
कशी उच्च होते आणि त्याचेच प्रतिबिंब शिक्षण विषयक ध्येयात पडते, त्यातून शास्त्रीय दृष्टिकोन, सहकार्य, विद्यार्थ्यांविषयी प्रेम, वक्तशीरपणा या मूल्यांची जोपासना साधावी लागते. मूल्य शिक्षणाची ही सुरुवात प्रामुख्याने घरापासून, कुटुंबापासून होत असते. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाशी संपूर्ण एकरूप पावण्याची प्रवृत्ती ही विद्यार्थ्यांमध्ये उपजतच असलेली आपल्याला दिसून येते. शिक्षक गुणी व प्रभावी वातावरण जर असेल तर नैतिकदृष्ट्या खालवलेल्या विद्यार्थ्यांना तो उन्नत करू शकतो, तर विद्यार्थ्यांचा विकास करू शकतो. अशी ही भारतीय संस्कृती सर्वसमावेशक आहे. जगा आणि जगू द्या, हे या आपल्या भारतीय संस्कृतीचे ब्रीदवाक्य आहे. संयम हा तिचा आत्मा आहे. मनुष्याच्या जीवनाची सार्थकता सत्याच्या ज्ञानासाठी, स्वतःच जाणण्यासाठी, स्वतःचा वेध घेण्यासाठी, स्वतःचा शोध घेण्यासाठी आहे. मूल्य शिक्षण ही काळाची गरज असून ती जीवन प्रणाली व्हावी अशी अपेक्षा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत इतिहास, समाज सुधारक व तत्वज्ञ यांचे विचार हा आपल्या मूल्य शिक्षणाचा एक मोठा ठेवा आहे. तो जोपासून त्याचं संक्रमण करणे म्हणजेच मूल्य शिक्षण होय. मूल्य शिक्षणाच्या अभ्यासक्रमातील महत्त्व लक्षात घेऊन पाठ्यपुस्तकाची निर्मिती ही प्रामुख्याने होत असते. पाठ्यपुस्तकातील पाठ्यांश, आशय, चित्रे, कृती, उपक्रम, स्वाध्याय, प्रकल्प या सगळ्या घटकांमध्ये मूल्यांचा वेगवेगळ्या प्रकारे अंतर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. बघा, पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षणाची भारतीय संविधानात्मक ध्येय. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील वातावरण चिंताजनक होतं. भारतात मोठ्या प्रमाणात दारिद्र्य, जातीयता, अज्ञान, रूढी परंपरा, अस्पृश्यता, स्त्री गुलामगिरी अशा समस्या भेडसावत होत्या. या सर्वांचा विचार करून भारताचे संविधान मांडले गेले. पैकी संविधानात्मक ध्येय खालीलप्रमाणे आहेत. बघा, पहिलं ध्येय आहे न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या आधारभूत तत्वांचा विकास करणे. ही लोकशाहीची महत्वाची अशी तत्व आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जर नागरिकांमध्ये जर विकसित जर केली तर साहजिकच त्या संविधानाला अर्थ प्राप्त होत असतो. समानतेच्या तत्वाचा विकास करणे. समाजातील सर्व घटक समान आहेत. उच्च नीच असा भेद नष्ट करणे आवश्यक आहे. समाजवादी दृष्टिकोनाचा विकास करणे. ज्या काही सुविधा आहेत, साधन संपत्ती आहेत, ही समाजाची आहे, देशाची आहे असा दृष्टिकोन विकसित करणं आवश्यक आहे. सर्व स्तरावर सर्व घटकांना संधीची समानता प्राप्त करून देणे. मग ही संधीची समानता शिक्षणाच्या संदर्भामध्ये असेल, रोजगाराच्या संदर्भामध्ये असेल, अजून इतर घटकांच्या संदर्भामध्ये असेल, परंतु सर्वांना समान संधी प्राप्त करून देणं आवश्यक आहे. लोकशाही विचारधारेचा विकास करणे. आपल्या भारतामध्ये लोकशाही प्रधान शासन व्यवस्था आहे, शासन प्रणाली आहे. या लोकशाहीमध्ये प्रामुख्याने लोकांची असलेली हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या यांची जाणीव करून देणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येईल. आधुनिकीकरणाची कास धरणे. भारत हे विकसनशील राष्ट्र आहे. भारताचा विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये विविध क्षेत्रामध्ये होताना आपल्याला दिसतोय. जुन्या रूढी परंपरा या टाळल्या गेल्या पाहिजेत आणि नवनवीन अशा परंपरांचा स्वीकार आपण करणं आवश्यक आहे. सामाजिक सुधारणा घडवून आणणे. समाजामध्ये असलेल्या रूढी, परंपरा, चालीरीती या
नष्ट झाल्या पाहिजेत, समाजाचा विकास झाला पाहिजे, सामाजिक सुधारणा घडून आणल्या पाहिजे. समाजामध्ये जर सुधारणा घडून आणल्या तर लोकांमध्ये वैचारिक शक्ती निर्माण होऊन लोकांचा तर विकास होईलच, परंतु त्याचबरोबर देशाच्या विकासाला सुद्धा चालना ही मिळेल. विज्ञानातील शोधाचा व तंत्रज्ञानाचा विकास करणे. आज ज्ञानाचा प्रस्फोट होत आहे, नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे. या नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे, नवनवीन शोध हे जाणून घेतले पाहिजेत आणि त्याचा मानवी जीवनाच्या कल्याणासाठी उपयोग करून घेणं गरजेचं आहे. राष्ट्रीय एकात्मता व अखंडता या मूल्यांचा विकास करणे. विद्यार्थी मित्रांनो, भारत हा खंडप्राय असा देश आहे. आपल्या भारतामध्ये विविध राज्य, विविध भाषा बोलणारे लोक, विविध रूढी, विविध परंपरा असलेले आपल्याला दिसून येतात. आपला भारत हा एकात्म आहे, अखंड आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून देणं आवश्यक आहे. व्यावसायिक ज्ञानातून स्वतःचा विकास घडवून आणणे. स्वावलंबी जीवन जगण्यासाठी जनतेला, विद्यार्थ्याला व्यावसायिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे, ज्ञान दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याचा स्वतःचा विकास होईल, तो स्वावलंबी स्वरूपाचं जीवन जगू शकेल आणि यातूनच स्वतःचा विकास तर होईलच, परंतु त्याचबरोबर देशाचा विकास होण्यास सुद्धा एक प्रकारे मदत ही होऊ शकेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणाची भारतीय संविधानात्मक स्वरूपाची जी काही ध्येय आहे ती आपण जर चांगल्या पद्धतीने जर आत्मसात जर केली तर साहजिकच भारतीय संविधान हे श्रेष्ठ ठरेल असे आपल्याला इथे म्हणता येईल. बघा पुढचा मुद्दा आहे भारतीय संविधानातील घटनात्मक मूल्य. भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनामा किंवा उद्देश पत्रिका ही देण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटना ही पूर्ण जनतेने निर्माण केलेली असून ती कोणीही जनतेवर लादलेली नाही. त्यामुळे राज्यघटनेचे संपूर्ण श्रेय हे भारतीय जनतेला आहे असा सरनाम्यामध्ये उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय जनतेची सत्ता ही सर्वश्रेष्ठ राहील व देशाचे राजकीय भवितव्य ठरविण्याचा अधिकार हा भारतीय जनतेला राहील हे सरनाम्यातून स्पष्ट होते. या राज्यघटनेअंतर्गत काही घटनात्मक मूल्ये निश्चित केलेली आहेत. ती पुढील प्रमाणे आहे. पहिलं घटनात्मक मूल्य आहे ते म्हणजे सार्वभौम. स्वातंत्र्यपूर्व काळात भारत ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली असल्यामुळे भारत हे सार्वभौम राष्ट्र नव्हते. तर 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली व भारत हे सार्वभौम असं राष्ट्र बनलं. भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे म्हणजेच भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र असून भारतातील जनता देशाच्या अंतर्गत बाबतीत सर्वश्रेष्ठ आणि सर्वोच्च आहे. त्याचप्रमाणे भारतावर कोणत्याही बाह्य शक्तीचं नियंत्रण असणार नाही. भारत स्वतंत्रपणे आपल्या अंतर्गत व बाह्य कामकाजाविषयीचे निर्णय घेण्याबाबत स्वायत्त आहे. म्हणजेच भारत हा सार्वभौम स्वरूपाचा देश असलेला आपल्याला म्हणता येईल. 2. समाजवादी. भारतातील जनतेच्या राहणीमानात सुधारणा होण्यासाठी आर्थिक समता व सामाजिक न्याय प्रस्थापित होणे आवश्यक आहे. हे विचारात घेऊन सरनाम्यात समाजवादी हा शब्द अंतर्भूत केलेला आहे. त्यामुळे भारत हे समाजवादी राष्ट्र आहे. भारताने नियोजन आयोगामार्फत पंचवार्षिक योजनांचा कार्यक्रम अंमलात आणून आपले समाजवादी स्वरूप अभिव्यक्त केलेले आहे. बघा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लोकशाही, डेमोक्रेसी. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात लोकशाही हा शब्द स्पष्टपणे अंतर्भूत करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच भारत हे लोकशाही राज्य असेल. भारताने प्रातिनिधिक लोकशाहीचा पुरस्कार केलेला आहे. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधी मार्फत आपल्या भारतातील शासन कार्य करत असलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचं मूल्य आहे ते म्हणजे धर्मनिरपेक्ष. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. याचा अर्थ असा की भारतात कोणताही अधिकृत धर्म असणार नाही, तर सर्व धर्मांना भारतात समानतेची वागणूक दिली जाईल.
विविध धर्माच्या व्यक्तींना व धार्मिक संस्थांना त्यांच्या धर्माचा प्रचार, आचार करण्याचे स्वातंत्र्य असेल. तसेच धर्माच्या नावाखाली कोणतीही सक्ती केली जाणार नाही, कोणताही भेदभाव केला जाणार नाही. बघा, पुढचं मूल्य आहे गणराज्य. राज्यघटनेच्या सरनाम्यात गणराज्य हा शब्द अंतर्भूत केलेला आहे. भारत हे गणराज्य असेल याचा अर्थ असा की येथील कोणतेही पद हे वंश परंपरेने भरले जाणार नाही, तर प्रत्येक पदावरील व्यक्तीची नेमणूक गुणवत्तेच्या आधारावर होईल. म्हणजेच भारतात वंश परंपरेच्या आधारावर राजकीय व प्रशासकीय पदावर निवड केली जात नाही आणि म्हणून भारत हे गणराज्य आहे असे आपण म्हणू शकतो. पुढचं भारतीय संविधानातील मूल्य आहे ते म्हणजे न्याय. न्यायाची प्रस्थापना करणे हे भारतीय राज्यघटनेचे उद्दिष्ट असेल असे सरनाम्यातून स्पष्ट होते. न्याय म्हणजे काय? तर न्याय म्हणजे समाजातील सर्व व्यक्तींचा सर्वांगीण विकास घडवून आणणे. त्यामुळे व्यक्ती विकासाप्रमाणेच समाज विकासाकडे देखील राज्य व्यवस्था लक्ष पुरविते. राजकीय, सामाजिक व आर्थिक अशा सर्व क्षेत्रात न्याय प्रस्थापित करण्याची हमी भारतीय नागरिकांना देण्यात आली आहे. पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्वातंत्र्य. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याद्वारे नागरिकांना विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना याबाबतचे स्वातंत्र्य मिळवून देण्याची हमी देण्यात आली आहे. व्यक्ती आपल्या मूलभूत हक्कांचा उपभोग घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करू शकतात. त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आल्यास ते न्यायालयात दाद सुद्धा मागू शकतात. बघा, पुढील मूल्य आहे ते म्हणजे समता. भारतातील सर्व नागरिकांना दर्जा व संधीची समानता बहाल करण्यात आली आहे. राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 अंतर्गत दिलेल्या समानतेचा अधिकार या दृष्टीने महत्वाचा आहे. कोणताही भेदभाव न करता भारतीय नागरिकांना सर्व क्षेत्रात समानतेची वागणूक ही दिली जाईल. बंधुता. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात राष्ट्रीय ऐक्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने बंधुता या तत्वाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. भारतात विविध धर्माचे, पंथाचे, जातीचे, भाषांचे लोक राहत असल्यामुळे राष्ट्रीय ऐक्य व राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी बंधुता हे तत्व अधिक महत्वाचे वाटते. बंधुभावाची प्रस्थापना करून राष्ट्रीय ऐक्य व एकात्मता वाढीस लावणे हे भारतीय राज्य व्यवस्थेचे उद्दिष्ट आहे असे आपल्याला म्हणता येईल. बघा, पुढचं मूल्य आहे ते म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आणि एकता. भारतीय राज्यघटनेत राष्ट्रीय एकता आणि एकात्मता यांची भावना वाढीस लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतात विविध धर्माचे, भाषाचे, पंथाचे, वर्गाचे लोक राहतात. देशात प्रदेशवाद, भाषावाद, धार्मिक भेद, जाती संघर्ष वाढू न देता विविधतेत एकता निर्माण करण्याच्या दृष्टीने मूलभूत कर्तव्य हे महत्वाचे आहे. म्हणजेच सर्व भारतीय लोक एक आहोत याची भावना निर्माण करणे हे कार्य राष्ट्रीय एकात्मता व एकता या मूल्यातून केले जाते. पुढील मूल्य आहे ते म्हणजे वैयक्तिक प्रतिष्ठा. देशात बंधुभावाची प्रस्थापना आणि विस्तार करण्याच्या हेतूने वैयक्तिक प्रतिष्ठा जपणे महत्वाचे आहे. इतरांचे स्वातंत्र्य, प्रतिष्ठा यांची जाणीव ठेवून प्रत्येकाने प्रत्येकाची अस्मिता जोपासणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीस लोकशाही राज्य व्यवस्थेत वैयक्तिकरित्या समान सहभाग घेता येतो व स्वातंत्र्यपूर्ण जीवन जगता येते. भारतीय संविधानातील पुढचं मूल्य आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे. भारतीय संविधानांतर्गत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, राष्ट्रांतर्गत सौजन्यपूर्ण संबंध
आंतरराष्ट्रीय कायदे व करार यांचे जबाबदारीपूर्वक पालन, आंतरराष्ट्रीय संघर्षाद्वारे निर्माण होणारा वाद संपुष्टात आणण्याच्या हेतूने कार्य करणे आवश्यक आहे, असे आपल्याला इथे म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी ही भारतीय संविधानातील घटनात्मक मूल्य आहेत, यांची जोपासना आपण केली पाहिजे, जेणेकरून एक आदर्श भारतीय नागरिक तयार होईल आणि त्याचा कुटुंबाला, समाजाला आणि त्याचबरोबर देशाला आणि जगालाही त्याचा फायदा होईल, असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.